नमस्कार, मी निनाद सोनकांबळे. आपण पाहता जोगेश्वरी न्यूज. काकण हा मराठी चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केले आहे. तर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानिटकर कोठारे हे दिसणार आहेत. मी तुला गमावून बसेन याची भीती वाटते मला. तू नाही गमावणार मला. ज्या दिवशी माझं लग्न ठरवतील ना त्या दिवशी मी पळून येईन. तू नेशील ना मला पळून? आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी आणल्या, मनाचा पाळणा करू. मावशी, हिचं नाव गोंधवायचंय, सुधामती. मावशी, माझ्या हातावर पण काढा. किसू किसू असल्या. हे चल. अरे दादा, बघ, तुझ्यामुळे माझा किसू अर्धवटच राहिला. अर्धवट किसू. मी नसेन गो वेडात तुझ्या इतका, तुझ्यासारखा, पण मला प्रेम जपायला आवडतं. आपला माणूस आपल्यापासून लांब गेला की त्रास होतो ना. सुधामती, कुठे सुधामती? कुठे? काकण हा सिनेमा ही एक प्रेमकथा आहे आणि 10 एप्रिलला सर्वत्र पूर्ण महाराष्ट्रात रिलीज होते. आणि जितेंद्र जोशी, उर्मिला कानिटकर यांचे दमदार परफॉर्मन्सेस आहेत. एक काळात अडकलेला माणूस आणि त्याच्यापासून त्याचं दूर झालेलं प्रेम हे त्याला पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात येतं का? त्यांची भेट पुन्हा होते का? ते कशामुळे दूर जातात? काय आहे ही गोष्ट? हे जाणून घेण्यासाठी काकण बघा. अतिशय मनापासून बनवलेली फिल्म आहे आणि खूपच आपण म्हणतो ना की आपले बंद असलेले प्रेमाचे कप्पे मनातले प्रेमाचे कप्पे जे बंद आहेत अनेक वर्ष, ते उघडतील हा सिनेमा बघून. कारण की प्रेम हे प्रत्येकाला होतं. काही जणांना अनेकदा होतं आणि काही जण एकदाच प्रेमात पडतात आणि तेच त्यांचं पहिलं आणि शेवटचं असतं. सो मला असं वाटतं की कुठल्या तरी लेवलला आपण प्रेमात पडलेलो त्यावेळेस मध्ये कधी कधी असं होऊ शकतं ना की पहिल्यांदाच प्रेमात पडलं आणि त्याच्याशीच लग्न झालं किंवा तिच्याशीच लग्न झालं. पण अनेकदा असं होतं की पहिलं प्रेम अयशस्वी राहतं आणि मग ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते. एक तुमचं जे झालेलं प्रेम असेल त्याला डेडिकेशन म्हणून काकण आहे. आणि जर तुमचा प्रेमावर विश्वास असेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या त्या पार्टनरवर मनापासनं प्रेम करत असाल तर प्लीज काकण बघा. कारण की आपण म्हणतो ना की एक विलक्षण प्रेमकथा आहे किसूची आणि त्यांनी केलेलं जे प्रेम आहे ते आपल्याला खरंच बघून एन्जॉय करू आपण आणि वाहून घेऊ स्वतःला त्या सिनेमात, असं मला वाटतं. सो प्लीज वॉच काकण. 10 एप्रिलला सर्वत्र महाराष्ट्रात रिलीज होते. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. नमस्कार.